नमस्कार. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी ही अशी उपवासाची थाळी केली आहे. केळफुलाची भाजी, ताकातला साबुदाणा, उपवासाच्या भाजणीच्या पिठाचे घावन आणि हे पहा, हे असं केळफूल आहे, ते मी साफ करून घेतले आणि बारीक चिरून घेतले. असेही आपण केळी खातोच की उपवासाला. आता त्याच्याबरोबर आवश्यक तेवढे बटाटे चिरून घेतले आहेत. नंतर शेंगदाणे भिजवून ठेवले होते आणि केवढं तिखट हवं आहे त्या प्रमाणात मिरच्या चिरून घेतल्या. आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे. कुकर तापत ठेवल्यानंतर शेंगदाण्याचं तेल घातलं आहे आणि त्याच्यानंतर तेल तापल्यावर जिरं घातलं, हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर भिजवलेले शेंगदाणे घातले, नंतर चिरून ठेवलेले बटाटे घातले आणि ही चिरून ठेवलेली केळफूल होतं ते मी त्याच्यात घातलेलं आहे आणि व्यवस्थित जरा परतून घ्यायचं आहे. ते त्याप्रमाणे परतून घेतले. त्याच्यावर झाकण ठेवले आणि म्हटले एक वाफ देऊया, जेणेकरून तो मिरचीचा तिखटपणा आहे तो व्यवस्थितपणे सगळ्याला लागेल. आता ह्याच्यामध्ये खवलेला ओला नारळाचा किस घातलेला आहे आणि तेही व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर चिरून ठेवलेलीच होती, त्यामुळे ती देखील ह्याच्यामध्ये आता घातलेली आहे. शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि मिश्रण व्यवस्थितपणे ढवळून ठेवायचे. थोडी साखर चव बदलण्यासाठी म्हणून घातलेली आहे आणि मी गरम पाणी करून ठेवलं होतं ते ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडासा आंबूळपणा असावा म्हणून आमसुलं घातलेली आहेत आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, ते घातलं आहे. आणि ही आता रसभाजी मी करणार आहे, त्यामुळे कसं आपण भगर वगैरे जरी केली तरीसुद्धा आपल्याला भगरीवर सुद्धा घेऊन ही भाजी खाता येईल. कुकरचं झाकण लावले आणि शिट्टी लावून मी चांगल्या 2 शिट्ट्या केल्यात. ही उपवासाची केळफुलाची भाजी माझी तयार झालेली आहे. सकाळी नाश्त्यासाठी म्हणून खिचडी केलेलीच होती साबुदाण्याची, ती आता ठेवली आहे थाळीमध्ये आणि त्याच्यानंतर ताकातला साबुदाणा केलेला आहे, त्याचीसुद्धा रेसिपी मी अपलोड करणार आहे. आणि पहा बरं, ही केळफुलाची भाजी, त्याच्यानंतर ताकातला साबुदाणा, घावन आणि आपली सकाळच्या नाश्त्याची खिचडी ती ठेवलेली आहे. उपवासाची केळफुलाची भाजी आपण देखील करून पहा. धन्यवाद.